हे ज्यांचे विचार असतात आपण या ठिकाणी ऐकले आमचे सरकारी माणिकराव कोकाटे, विधान परिषदेचे सभासद सुनील कर्जकर, डॉक्टर प्रसाद, सुभाषराव कांचन, सह्याद्रीचे विलासराव शिंदे, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून या अधिवेशनाला माझी हजेरी कधी चुकली नाही. ज्याच्या वेळेस तुमचं अधिवेशन असतं त्यावेळेला तुम्ही अगत्यानं बोलूचा आणि मला हजर राहायला अतिशय आनंद होतो. तुमच्यापैकी जुन्या लोकांना काही लोकांचा परिचय असेल. एक शेंगेकर, वसंतराव आर्वे अशी काही माणसं होती ज्यांनी उभं आयुष्य द्राक्ष बागांचा संघ याच्यामार्फत द्राक्ष उत्पादकांची संघटना मजबूत करण्याच्यासाठी आणि एक चांगलं व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांनी काळजी घेतलेली होती. आणि त्याचा परिणाम अनेक पिकं आपण घेतो, पण त्या पिकांची सगळ्यात चांगली संघटना कोणती आहे हा जर प्रश्न विचारला तर द्राक्ष बागांच्या संघाचं नाव हे समोर देशामध्ये निघतं. आणि म्हणून यासाठी ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून स्मरण करतो, धन्यवाद देतो. आज आपण बघितलं अनेक अडचणी आहेत. शेती मी नेहमी सांगतो यासंबंधी तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपण स्वतंत्र झालो 1947 साली. त्यावेळेला 80% लोक या देशात शेती करत होते. पण 80% लोक शेती करत होते त्यावेळेला जमीन किती होती? जमीन ही 35% असते. आज चित्र असं दिसतं जमिनीचं क्षेत्र हे 56 एकरावर आणि जमिनीवर अवलंबून राहणारा वर्ग हा दिवसेंदिवस वाढतोय. जमीन कमी होते, महामार्ग होतात. आत्ता बोलत असताना माणिकरावांनी सांगितलं की आपल्या राज्यामध्ये शक्ती मार्ग होतोय, शेजारी एक मार्ग आहे. असं असताना आणखी एक मोठा मार्ग होतोय. मार्ग झाला की जमीन जाणार, रेल्वेवाली जमीन जाणार, अन्य प्रकल्पाने जमीन जाणार. जमीन कमी असते पण जमिनीवर अवलंबून असणारा वर्ग हा मात्र कमी होत नाही. आणि त्यामुळं शेती आर्थिकदृष्ट्या अडचणीची व्हायला लागली.
आणि मी माझा आग्रह हा सगळीकडे असतो की आहे ही स्थिती आधुनिक तंत्र घेऊन उत्सव करूया, पण त्याच्याबरोबर घरातल्या सगळ्यांनी स्थिती करण्याची आवश्यकता नाही. एक कुटुंबाचा माणूस किंवा 2 माणसं कुटुंबाची शेती करतील आणि बाकीच्यांनी अन्य धंद्यामध्ये लक्ष घालावं आणि शेतकरी वर्गाची सांस्कृतिक स्थिती सुधारावी, आज त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. या शेतीचा सुधारणा असतील, पण मागण्या ह्याही फार आहेत. मग अशी भाषणामध्ये कैलासांनी अनेक वर्ष अवसर मानले. त्यांनी सांगितलं की काही निर्णय राज्य सरकारकडून होण्याची आवश्यकता आहे. आज माणिकराव काय किंवा मी काय आम्ही सत्तेमध्ये नाही, पण सत्तेमध्ये असं नसून सरकारशी तुमच्या राष्ट्रभाषा त्यांच्या कानावर घालून सुरू करणं हा प्रयत्न आम्हा लोकांच्याकडून कायम राहणार आहे. कारण आम्हा सगळ्यांची बांधिलकी ही शेतीची आहे, शेतकऱ्यांची आहे. आज आपण सांगितलं 3 लाख रुपयापर्यंत वीज कर्ज होतं, ती लिमिट 6 लाखावर न्यावी. इथं सांगण्यात आलं थकीत कर्जाचं पुनर्वसन करावं. केंद्र सरकारने अलीकडं उद्योगपतींचं जे मोठं कर्ज आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन केलं, त्याचं व्याज कमी केलं, त्यांचे हप्ते वाढवले. हे उद्योगपती आणि यांच्यासाठी केंद्र सरकार निकाल घेत असेल तर काळ्या आईशी जो इमान राखतो त्या शेतकऱ्याला या सवलती मिळायला पाहिजेत, हा त्याचा अधिकार आहे. त्या कामासाठी आम्ही लोक पैशाची व्यवस्था करू. आपण या ठिकाणी सांगितलं 7.5 HP वीज शेतीला माफ केलं, पण ही सिस्टीम उच्च दाबावर चालत असल्यानं ही मर्यादा 10 HP करावी. त्याबद्दलचा विचार राज्य सरकारने करावा, त्याचा प्रयत्न आम्हा लोकांच्याकडून केला जातो. इथं सांगण्यात आलं बऱ्याच कंपन्या ऑर्गॅनिक नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करतात, त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आज अनेक ठिकाणी मी जातो, शेतकऱ्यांच्याकडून ऐकायला मिळतं की ही जी काय औषधं आहेत ती आम्ही घेतली, पण प्रत्यक्ष होणार नाही. पिकावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याच्यामध्ये आमची फसगत झाली आणि म्हणून केंद्र सरकारने या गोष्टीवर अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आणि हे प्रश्न पार्लमेंट असो किंवा विधानसभा असो त्या ठिकाणी आमचे सगळे सहकारी मानसिक ही खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. आज या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या. जे काही प्रकाशन आपण केलं द्राक्षवृत्त, त्याच्यामध्ये अनेक गोष्टीवर चांगली माहिती आहे. पण मला असं वाटतं आणखी एका क्षेत्रात आपण अधिक लक्ष द्यायची गरज आहे, आणि ते म्हणजे
बौद्धिक संपदा. आज बौद्धिक संपदा हा विषय सगळ्या जगात जायला लागला आहे. बौद्धिक संपदेत अनेक गोष्टी करता येतात. मी वसंतदादा शुभेद इन्स्टिट्यूट या संस्थेचा अध्यक्ष आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये बौद्धिक संपदा याचे जे तज्ज्ञ आहेत यांच्याशी संबंध ठेवले, लक्ष घातलं आणि उसामध्ये हे नॉलेज कसं आणता येईल याची काळजी घेतली. आमचा अनुभव हा आहे की आज या उसाला साधारणतः 12 ते 14 कांदे असतात. कृत्रिम बौद्धिक संपदा याचा आधार घेऊन उसाची लागण केली तर त्या ठिकाणी उसाच्या कांद्या हा 28 ते 30पर्यंत नेता येतात. पाणी वाचवता येतं, खतं वाचवता येतात, उत्पादन वाढवता येतात. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या साखर कारखान्याला आम्ही संपर्क साधला आणि मला आनंद आहे की 10,000 शेतकऱ्यांनी तिथं आपलं नाव नोंदलं आणि या क्षेत्रामध्ये ते जायला तयार आहेत. ही कृत्रिम बौद्धिक संपदा ही उसापुरती नाही, ती अन्य पिकांना आज आहे. केळी असो, सोयाबीन असो, फळबाग असो, त्या बाबतीत संस्कार करण्याची ताकद या इंग्रजीमध्ये ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्या तंत्रामध्ये आहे. आणि त्याची नोंद द्राक्ष बागाचा संघ आणि अन्य फळांच्या संघटनात त्यांनीसुद्धा करण्याची गरज आहे. आणि हे नवीन नवीन तंत्र हे विकसित कसं होईल याची काळजी ही घेतली पाहिजे. मला आनंद आहे की या ठिकाणी दरवेळेला द्राक्ष बागायत संघाचं वार्षिक अधिवेशन असतं त्यावेळेला भारताच्या बाहेर काही तज्ज्ञ असतात. आज या ठिकाणी आफ्रिकेचे तज्ज्ञ आहेत, ब्राझीलचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी या क्षेत्रामध्ये फार उत्तम काम त्यांच्या देशात केलं आहे. त्यांचे विचार ऐकूया, त्यांचे अनुभव समजून घेऊया. शंका असतील त्याचा दूर करूया आणि योग्य असेल त्याचा स्वीकार करून पुढे न्यायचा प्रयत्न करूया. सतत आपण ज्ञान आणि संशोधन याची भूक ही ठेवली पाहिजे. त्या बाबतीत आपण भुकेला असलं पाहिजे. आणि तो प्रयत्न आज द्राक्ष बागायतदार करतं याचा आनंद आहे माझ्यासारख्याला आहे. या अशा क्षेत्रामध्ये तुम्हा सगळ्यांना जी काही मदत लागेल तर ती मदत अत्यंत आनंदाने आम्ही सगळेजण आपल्याला द्यायला तयार आहोत. एवढीच खात्री या ठिकाणी देतो. आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही अगत्यानं बोलवलं त्याबद्दल कैलासराव आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आत्ता मी ज्या वर्णनाने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं साहेब आपल्यासाठी काय आहेत त्याचं आत्ता स्थित्यंतर आणि प्रत्यंतर त्याचा प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना पैशांच्या एका तरुण मुलांनी अर्धा एकर शेती करणाऱ्यांनी जाळीवर चमत्कार आईचं त्याचा माल इथे सगळ्यांना
द्या ना पुढे. या हातात घ्या ते पण. या सगळ्यांच्या हातात. ऑर्गॅनिक आहे काही ऑर्गॅनिक आहे ज्या दिवस डाळी इकडे द्या इकडे इकडे चला आहे का? आज शेतकरी आहे, त्याची आणि प्रधानमंत्री मोदी साहेब आणि राष्ट्रपती या दोघांची गाठ घालून दिली. त्याची असं काम करतात त्यांना मोठं केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श नव्या पिढीमध्ये कसा जाईल याची काळजी घेतली पाहिजे. एवढाच त्यांना इच्छा आणण्याचा हिस्सा. जय हिंद.